हे घे, हे पण लाव. हे मी काय खरं खर्च देऊ का? खरं देव माणसाचं असं शाळेत नाही का शिकवलं? चल. होय चला जाऊ द्या, काय होत नाही. मांजर मावशी असते. नग नग दुसऱ्या रस्त्याने जाऊया. लेकिन इन सभी धर्मों में एक चीज कॉमन है, और वो है बुरी नजर. बच्चों को काला टीका लगाने की जरूरत है और ना ही लाल मिर्च जलाकर उनके ऊपर फेंकने की जरूरत है. घर, दुकान या ऑफिस पर नींबू मिर्च, काली भट्टी या जूता टांगने की जरूरत है और ना ही अपनी गाड़ी पर. श्रोताओं, आज के हिट सुपर हिट कार्यक्रम में हम आपको सुना रहे हैं फिल्मी दुनिया के एक जाने माने गीतकार गुलजार के लिखे चंद खूबसूरत नगमे. तुझं पण आजच जळायचं होतं का? तुम्ही काय मुद्दाम करती होय? तेवढं सरपण घेऊन ये, तेवढं तरी कर. काय रे माकडा, काय बघतोय? काय झालं तुला? कावळ्याने शिवले इटाळ झाला. मला कावळं शिवलं, मला बी होईन का इटाळ? जातोस का कमरात लात घालू रे? इसीलिए विस्पर चॉइस, इसकी खास ड्राई वीव टॉप शीट गीलापन सोखे और दे 100% तक बेहतर सूखापन, ताकि तुम्हारा ध्यान पीरियड्स पे नहीं गोल पे रहे. विस्पर चॉइस. अगं पहिल्याच दिवशी मांजर आडवं गेलं आणि अपशकून झालं नव. आणि सकाळी पोरीला शिवायचं नाही, सगळ्याच अपशकून बघ. तिचा भोग झालाय, काहीतरी करायला पाहिजे. काय करायचं ते तरी सांग. तिला एक पांढरं पत्र बळी द्यावं लागल आणि सुनाला काळ्या गोष्टीपासून लांब ठेव. लावू नको, मेकअप खराब होईल ना माझा. नजर लागली नाही पाहिजे म्हणून. अहो पहिली पोरगी लहान होती म्हणून प्रॉब्लेम झालेला आहे. अहो ह्या वेळेस तसं काय होणार नाही. अहो ठेवा तुम्ही, आता मी नंतर फोन करतो तुम्हाला. काय झालं? अहो रात्री सपनात आलं होतं, पहिली सून नाही तर पहिली पोरगी म्हणतं या. काय? अरे खरंच सांगतोय, आईने मला सांगितलं काय पण देवीने तिचा वध केलाय आणि ती तेव्हापासून त्या पडक्या वाढत राहते. आज पण तिला एखादं बळी दिलं ना, त्या माणसाला सोनं देते. गप्पा बाळ्या, काय पण बोलतो. अंधश्रद्धा झाली का? हो का? माझा बाप तर म्हणतो हे जातो ना रक्ताकडचं ना, ती पण एक अंधश्रद्धाच आहे. चल उशीर होते शाळेला जाऊ.
सकाळच येतो. अख्खा गाव पालता घातला. चांगलं हंडाभर खाली आहे ते. मांत्रिकानं स्वतः पाहिले ते बोलतात म्हणजे नक्कीच काहीतरी आहे. असं कुणाच्या बी स्वप्नात येत नाही ते. ती म्हणते म्हटलं ते आपण द्यायला पाहिजे. आपली वेळ आहे, ही वेळ जाऊन नाही द्यायची. आणि बळी नाही दिला तर त्याचा कोप होईल म्हणून. आणि मांत्रिक म्हणला सगळं भस्म करीन म्हणून. उद्या तू माया संग ये. तुझ्यावर कोप झालाय म्हण. काय कोप? वय तुझ्या नावचं बकरं कापायचंय उद्या. परवा मांजर आडवी गेली नाही का म्हणून विचारायला गेले होते. एकदा का बकरं कापलं ना की लई बरकत आहे बघ. पैसा सोनं नाणं कशा कशाला म्हणून कमी नाही बघ. मग येशील नव? बर. चाललाय चालू रे. चल बस गाडी काय नाही चाललाय. चल तुझ्या घरात गुप्तचर नाही माहिती आहे तुला? माग माय बोलली होती काहीतरी बडबडत होती घरात. हांडाभर आहे चांगला हांडाभर. त्या स्वतःच्या डोळ्याने बघितलंय. रोज येऊन बोलतो माझ्या ते स्वप्नात. मग आता काय करायचं? त्याला एक झाड पाहिजे झाड. ती बी तरण्या बायचं. देऊन टाका मला नाही माहिती. आणि तुझी बायकोच की काय? हा तर या असं चालण्याचं नाही का पागली वेळ झालंय. तुम्हाला श्रीमंत व्हायचंय का? ए गबे आड्या चल. मांत्रिक सांगते ते काय मांत्रिक कोण मांत्रिक मंत्रिक आहे? चले. अरे ऐकून घे रंगे ऐकून घे. अरे पण कुठे यांच्या आधी लागतोय. गप्पे चल घरला. बस करून टाकेन. यार खरं असतं लागा यांचं ऐकून गेला का? ए गप्पे चल चले चल घरला. ए सगळ्या वाचव. बड़ी खबर आ रही है। पुणे में अपराधियों ने समाजसेवी नरेंद्र दाभोलकर की गोली मारकर हत्या कर दी है। उनकी हत्या ओंकारेश्वर मंदिर के पास की गई है। वो अंधश्रद्धा निर्मूलन समिति संस्थान चलाते थे।
हमारे साथ अभिषेक शर्मा जुड़ रहे हैं मुंबई से। हमारे संवाददाता अभिषेक, क्या ताजा जानकारी है, कब ये गोली मारी गई और आखिरकार इसके पीछे मोटिव क्या नजर आ रहा है पुलिस? कुठे गेला होता? आई कुठे गेली? बकरा कापायला. त्यासाठी देवी कुठली म्हणून. बकर का घेतली? कोण आहे? दरवाजा उघडा. कोण आहे? अहो, तुमच्या भाई माझ्या कुंभेचा जीव जाईल रे. अहो, तुम्हाला सोन्यात पाहिजे तर स्वतःच्या हिमतीवर कमवा. अरे अंधश्रद्धा आहे ती. अरे माझी कुंभे.